तुम्हाला माहिती आहे का मंडळी, 10 रुपयाच्या कोबीपासून आपण 10 प्लेट मंचुरियन घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। त्याचप्रमाणे मंडळी, मार्केट स्टाईल एकदम कुरकुरीत मंचुरियन तयार होण्यासाठी एक टिप शेअर केलेली, व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू। तसेच चटणीची रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। परफेक्ट मार्केट स्टाईल कुरकुरीत मंचुरियन बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी आपल्याला घ्यायचा आहे। मी इथे 10 रुपयाचा कोबी घेतलेला, त्याला छान प्रकारे या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। शक्यतो कोबी जितका बारीक कट करता येईल तितका बारीक मी इथे कट करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही चॉपरमध्ये देखील कोबी कट करू शकता। हे बघा, कोबी कट करून मी बाउलमध्ये काढून घेतलेले। या पद्धतीने आपल्या बारीक कोबी कट करायचं, त्यामध्ये आता वाटण तयार करायचं आहे। मिक्सर ज्यामध्ये अद्रक, लसूण, भरपूर सारी मिरची टाकून वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला चांगलं भरडचं वाटण तयार करायचं आणि छानपैकी कोबीमध्ये ॲड करून देऊन चवीप्रमाणे मीठ, 3 मोठे चमच मैदा, 3 मोठे चमच इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे आणि रेड फूड कलर ॲड केलेला आहे। 1 चमच इतका व्हिनेगर ॲड करायचं, छान प्रकारे मिक्स आउट करायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला थोडंही पाणी ऐटण्याकरता या पद्धतीने चोळून आपल्याला छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। मिठामुळे कोबीला पाणी सुटतं आणि परफेक्ट मंचुरियनचं बॅटर रेडी आहे। आता मीडियम फ्लेमवरती तेल गरम करायचं आहे। पाण्यामध्ये हात डीप करून छान प्रकारे मंचुरियन्स या पद्धतीने आपल्याला तयार करायचे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्या पाण्यामध्ये हात डीप करून मंचुरियन सोडल्याने आपलं बॅटर आपल्या हाताला चिपकत नाही। आता लो टू मीडियम फ्लेमवरती मंचुरियन फ्राय करायचे आहेत। मंडळी, मीडियम फ्लेमवरती मंचुरियन फ्राय करा, जेणेकरून मंचुरियन एकदम कुरकुरीत तयार होतं। हाय फ्लेम ठेवली की ते लगेचच नरम पडले जातात। हे बघा, आलटी पालटी करत आपल्या मंचुरियन दोन्ही साईडने व्यवस्थित 6 मिनिटाकरता या पद्धतीने आपल्याला कुक करायचं आहे। क्रिस्पी मंचुरियन फ्राय करून रेडी आहेत, झाऱ्यावरती काढून घ्यायचे आहेत। खूपच डिलिशियस हे मंचुरियन तयार होतं, तुम्हाला प्रचंड आवडते, नक्की ट्राय करा। हे बघा, अतिशय कुरकुरीत मंचुरियन तयार झालेले आहेत। हे बघा, एकदम कुरकुरीत, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। तसं आतमधून टेक्स्चर बघा, एकदम सॉफ्ट। आता चटणी तयार करण्यासाठी छानपैकी बेडगी मिरची मी इथे अर्धा तासाकरिता पाण्यामध्ये इथे भिजवून घेतली, नंतर ती वाटून घेतलेली आहे। एकदम स्मूथ पेस्ट तयार करून झाली की लगेच आपल्या चटणीकरिता हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे। लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट ॲड करून छान प्रकारे मिक्स आउट करायचं आहे। 2 मिनिटानंतर पाहू शकता, अद्रक लसूण पेस्ट गोल्डन ब्राऊन झाली की लगेच यामध्ये जी वाटलेली मिरची पेस्ट आहे ते यामध्ये ॲड करून द्यायची आहे। मिरची पेस्ट देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटाकरिता परतवून घ्यायची आहे। 3 मिनिटानंतर पाहू शकता, मिरची पेस्टमधून ऑइल सेपरेट झालं की यामध्ये आपल्याला छानपैकी 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे। तसेच चवीप्रमाणे मीठ, मॅगी मसाला, ब्लॅक पेपर ॲड करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर 1 मोठा चमच ॲड करून मिक्स आउट करायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला 2 मिनिटाकरिता उकळून घ्यायचं आहे। हे बघा, चटणीला उकळी आली की यामध्ये आपल्याला 1 चमच इतकं व्हिनेगर ॲड करायचं, फक्त मिक्स आउट करून घ्यायचं आहे। सो मंडळी, आपली घट्टसर अशी डिलिशियस मंचुरियन चटणी रेडी आहे। आता मंडळी, गरमागरम मंचुरियन आपल्याला सर्व करायचे। चटणी बघा, थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होते। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, इतकी अप्रतिम जबरदस्त तयार होते, तुम्हाला प्रचंड आवडेल। व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात तर व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।